आपण पाहत आहात संविधान मुखनायक डिजिटल न्यूज। अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुखनायक डिजिटल न्यूज। आपल्या सोबत राकेश दादा आहेत। आपण जाणून घेऊया त्यांची भावना। आज 6 डिसेंबर आहे, काय सांगते? प्रथम सर्वांना जय भीम। आज तमाम जगभरातून सर्व भीमानुयायी परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त अभिवादन करण्याला हजारो नाही तर लाखो करोडच्या जनसाला इथे जमा झालेला आहे। माझं समाजाला एकच म्हणणं आहे की जसं तुम्ही 6 डिसेंबर असो 14 एप्रिल असो कसं एकत्र येता, तसं निवडणुकीच्या टायमाला तुम्ही एकत्र काय येत नाही। कारण जोपर्यंत आपलं नेतृत्व विधान भवनात पोहोचत नाही, आपला आमदार खासदार होत नाही, तोपर्यंत आपल्या प्रश्नांवरती काहीच विचार होणार नाही। त्यामुळे आपल्या सर्व समाजाने हे पहिले एकत्र येऊन आपल्यातल्या माणसाला निवडून देणं गरजेचं आहे। नुसतं 500 रुपयासाठी बॉटल भेटले, पैसे भेटले म्हणून लोक त्यांना मतदान करू नका आणि आपल्यातल्या माणसाला जेणेकरून तुम्ही मतदान देऊन आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या, तरच काहीतरी हा विकास घडेल। नाही तर अन्यथा आपण पहिले पण गुलाम होतो आणि आता पण गुलामासारखी तुमची स्थिती व्हायला काही भाग पडणार नाही। कारण असाच हिंदुराज करून पूर्णपणे देशावरती ही हुकुमशाही बळकट दिसत आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे। माझं सर्व भीमानुयायांना एक विनंतीची विनंती आहे की तुम्ही जसं आता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलात, तसंच आपल्या समाजातल्या खरोखर जे प्रामाणिक काम करतात त्यांना निवडून देण्यासाठी सर्वांनी एक व्हा, हीच अपेक्षा व्यक्त करतो। नमोबुद्धाय, जय भीम। ते आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की बाबासाहेबांचं बिहारमध्ये आंदोलन करण्यात आलं, पण आपण पाहत आहे की दादर येथे आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम 3-4 वर्ष त्यांनी झालेलं आहे, चालू आहे। तर आपण बाहेर करण्यापेक्षा आपल्या देशात का नाही करू शकतो, त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? ते बघायला गेला सर्वांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत। त्यांना फक्त निवडणुका आली की आपला समाज दिसतो, इतर टायमाला कोणत्याही पक्ष संघटना पक्ष असतो त्याला आपल्या समाजाशी काय देणं घेणं नसतं। तरी आपल्या समाजाने आपलं आत्मपरीक्षण करून मगच पुन्हा तरी मतदान करावं अशी माझी इच्छा आहे। मुंबई 10 रोजी अभिजित पल्ला माझ्यासह केतन